मला सगळ्या लोकांना एक गोष्ट सांगायची ते म्हणजे की एक गोष्ट आहे जी गोष्ट तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये लक्षात ठेवा. ती गोष्ट आहे की तुम्ही स्वतःचे ज्या अभिमानातल्या गोष्टी आहेत त्या कोणाच्या पुढे काढायच्या नाही. कारण की विषय कसा आहे, आता तुम्हाला धोके पुढून नाही मागून भेटणार आहेत आणि तुम्हाला धोके घरातून पण भेटणार आहेत, मनातून पण भेटणार आहेत आणि सगळ्या गोष्टीतून. ही धोकेबाजाची दुनिया आहे bro. तुम्हाला कसल्या बातम्या जास्त ऐकायला येतात आणि खोटं नका बोलू की मला चांगल्या बातम्या येतात. नाही भाई, मला माहिती आहे धोकेबाजी, लव्ह अफेअर अशा ज्या गोष्टी आहेत ना त्या आपल्याला जास्त ऐकायला येतात. तर मी हे म्हणत नाही की हे अशा गोष्टी जास्तच होतात. मी हे म्हणतोय की हे पुढचे येणारे जे लोक आहेत ना ते तुमच्या लाईफ मध्ये डिसएडव्हान्टेज घेऊनच येणार आहेत. तर त्याच्यामुळे कसा विषय आहे की तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये पहिल्यापासूनच प्रिपेअर करा. आणि मला तुम्हाला एवढं सांगायचं ते म्हणजे की सेल्फ ग्रोथला तुम्ही महत्व द्या. जेवढे जेवढे मी लोक बघितले ना तेवढे तेवढे ऍव्हरेज लोकांसोबत अडकलेले लोक आहेत आणि त्यांना ऍक्च्युली मध्ये ते ऍव्हरेज लोकांसोबतच जगतायत, हसतायत. त्यामुळे तर ते ऍव्हरेज मारतात ना ब्रो. आपण त्या ऍव्हरेज लोक नाहीये. मी स्वतःला मॅन्युप्युलेट करण्यासाठी 100 वेळेस सांगत आलोय की ऍक्च्युली मी ऍव्हरेज नाहीये. आय एम सो मच एक्स्ट्रॉर्डनरी. आणि मी एक्स्ट्रॉर्डनरी लोकांसोबतच राहतो. अँड आय डिड द लॉ ऑफ अट्रॅक्शन फॉर एक्स्ट्रॉर्डनरी पीपल दॅट विल गिव्ह मी एक्स्ट्रॉर्डनरी रिझल्ट. मला तुमच्या सगळ्यांना तेच सांगायचंय की ऍक्च्युली मध्ये तुम्ही पण स्वतःला एक्स्ट्रॉर्डनरी समजा आणि नका जाऊ तसल्या बालिश लोकांमध्ये जे की ऍक्च्युली मध्ये त्यांच्या लाईफ मध्ये त्यांनी काय झाटा नाही उपटलं. ते लोक तुम्हाला खोटं बोलतात गाईस. तुम्हाला तुमच्याकडे पॉवर पाहिजे की ऍक्च्युली तुम्ही न म्हणण्याची पॉवर पाहिजे की मला नाही यायचं. कारण की तिथंच तुम्हाला एक्स्ट्रा स्पेस भेटणार आहे आणि जेव्हा तुम्हाला एक्स्ट्रा एक स्पेस भेटणार त्यावेळेस तुम्ही चांगलं बोलणार आणि स्वतःला चांगलं रिप्रेझेंट करणार. मला फक्त एवढंच पाहिजे की तुम्ही स्वतःला चांगलं रिप्रेझेंट करा. आणि मला आहे ना तुमच्यासोबत फक्त एवढं पाहिजे की तुम्हाला बिलकुल पण एक स्पेस फील नाही झाला पाहिजे की ह्यानी तुम्हाला नीचे दाखवलंय. हे जे व्हिडिओ मी बनवतोय कंटिन्युअस व्हिडिओ बनवतोय आणि मला एक पोरगा म्हणला की असे का व्हिडिओ बनवतोय, दिवसाला एक व्हिडिओ टाकत जातो, लय व्ह्यूज येतील. मी म्हणलं त्याला व्ह्यूज साठी मला करायचंच नाही. जर मी व्ह्यूज साठी केलं असतं तर मी आज ह्या गेमच्या बाहेर असतो कधीच. मला व्ह्यूज साठी नाही करायचं, मला ऍक्च्युअली मध्ये करायचं डिसिप्लिन साठी. कारण की डिसिप्लिन साठी मी केलं आणि मी एवढे व्हिडिओ बनवले आणि मला ना एक रिग्रेट फील होतं भाऊ रात्री की मी एवढे व्हिडिओ बनवतोय पण एक रिग्रेट फील होतं रात्री की यार ऍक्च्युअली मध्ये मला अजून व्हिडिओ बनवायचे होते, मी का नाही बनवले. तर मला अजून जास्त व्हिडिओ बनवायचे. आता बघा तुम्ही, मी व्हिडिओ बनवतो ऍक्च्युअली, जसं की बघू शकता मी दाखवतो. हे कॉम्प्युटर आहे माझ्या समोर, बघू शकता. हे कॅमेरावरच मी कंटिन्युअस मी कॅमेरावर आहे.